चल पटकन एक काहीतरी खेळून दाखव. बापरे, काय खेळून दाखवायचं? इकडे तिकडे कॅमेरा आहे. तिकडे कॅमेरा तिकडे. हो गणलो मी. बिग बॉयज, गणलो. बिग बॉयज, लेझी गर्ल्स. त्यापेक्षा स्टोन पेपर सीझर खेळलो असतो ना. तर असे आम्ही खेळ खेळत असतो. माझं चुकतंय सगळं, पण असे वेगवेगळे गेम्स ती मला शिकवत असते. नमस्कार, मी नम्रता आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी आले आहे आदिशक्तीच्या सेटवर, जी मालिका आपण सन मराठीवर पाहणार आहोत 6 मे पासून. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत सुयश टिळक आणि पल्लवी अजय यांच्याबरोबर. हाय हाय, कसे आहात दोघं जण? मस्त. बरं, एक नवीन सिरियल येते तुमची, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि त्या सिरियलबद्दल आता मी तुमच्याकडून जाणून घेणार आहात, तर तुम्हीच सांगा आदिशक्ती ह्या सिरियल थोडं का. आदिशक्ती ही मालिका सन मराठीवर लवकरच सुरू होती आहे. ओशन फिल्म कंपनीची निर्मिती असलेली ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता तुम्हाला सन मराठीवरती बघायला मिळणार आहे. मालिकेचा विषय निराळा आहे, हाताळणी खूप वेगळी आहे आणि ही मालिका तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे. कारण या मालिकेमध्ये एक असं पेअर किंवा अशी असं एक जोडपं आमचं बघायला मिळणार आहे, ज्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. त्या कोणामुळे घडतात, कोण घडवतं, त्या चांगल्या घडतात का वाईट घडतात, ह्या दोघांच्याच बाबतीत घडतात का अजूनही इतर लोकांच्या बाबतीत घडतात, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच आम्ही ही मालिका घेऊन येतो आहे. खूप इंटरेस्टिंग स्टारकास्ट आहे यामध्ये. आमच्या व्यतिरिक्त सावी नावाची एक बालकलाकार आहे जिचं पदार्पण होतं आहे या मालिकेतनं. सुदेश आहे, अंबरीश देशपांडे आहे, सुश्रुत मंकणी असणार आहे, अनिरुद्ध हरीप असणार आहे, दीप्तीताई असणार आहे, दीप्ती जोशी, जीनल असणार आहे, आमचे मामा असणार आहेत. सो अशी एक जोरदार स्टारकास्ट आहे. त्या व्यतिरिक्त शाळेतले अनेक शिक्षक जे आहेत ते कलाकार असणार आहेत. सो खूप तगडी स्टारकास्ट आहे आणि खूप इंटरेस्टिंग कलाकार आहेत. खूप चांगल्या लेखकांनी ही मालिका लिहिलेली आहे आणि सन मराठीसारख्या उभरत्या आणि खूप चांगल्या वाहिनीवरती ही मालिका येते आहे, जी सतत वेगवेगळे प्रयोग घडवून आणते आहे. त्यांच्या मालिकांमधनं खूप प्रयोगशील मालिका बनवण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो आहे सन मराठीसाठी. सो ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. मला वाटतं सुयशने सगळंच सांगून टाकलंय. छान. मला असं विचारायचं आहे की नास्तिक आणि आस्तिक या 2 गोष्टी असतात, तर ह्या मालिकेमध्ये त्या कशा मांडल्या गेल्या? नास्तिक आस्तिक ह्या वादात ह्या मालिकेत आम्ही पडत नाही आहोत. कारण मला वाटतं ही मालिका त्याबद्दल नाही आहे. ही मालिका कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा सपोर्ट करत नाही आहे किंवा ह्या मालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचे चमत्कार मुद्दामून एम्फसिस करून हायलाईट केले जाणार नाही आहे. ह्या मालिकेमध्ये मी म्हटलं तसं की एक मैत्री आहे, एक यशवर्धन आहे. ह्या दोघांच्या आयुष्यात अनेक चढउतार येणार आहेत, जे टॅकल करताना काही वेळेला आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकी काही जण आपली शक्ती बनतात. एक अदृश्य शक्ती असते ज्याचा आपल्याला नेहमी आधार वाटतो. तर ती शक्ती आदिशक्तीच्या रूपात या मालिकेत नक्की दिसत राहील. पण असं आस्तिक नास्तिक किंवा देवावर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीचं कुठलंही भाष्य आम्ही या मालिकेतनं करणार नाही आहोत, कारण ह्या मालिकेचं कथानक तसं नाही आहे. सो खूप छान गोष्ट आहे एका मुलीची, ज्या मुलीच्या आयुष्यात एक मुलगा आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय गोष्टी बदलतात, तिचं आयुष्य कसं कलाटणी घेतं आणि ती कलाटणी घेतल्यानंतर ज्या काही अडचणींमध्ये तिला जावं लागतं किंवा ज्या अडचणी तिला फेस कराव्या लागतात, त्यामधनं बाहेर पडताना ती आदिशक्ती नामक जी एक शक्ती आहे ती तिला कसं बळ देते ह्या विषयीची एक मालिका. पॉझिटिव्ह एनर्जी कशी बळ देते आपल्याला नेहमी, आणि तिची श्रद्धा त्याच्यावर दाखवलेली आहे, पॉझिटिव्ह. नक्कीच. बरं, तुमच्या दोघांची मैत्री खूप छान आहे, तुम्ही छान काम वगैरे करता, पण आता एक तिसरं कॅरेक्टर आहे, जी लहान मुलगी सावीसुद्धा आलेली आहे. तर तुमच्या तिघांचं ट्युनिंग कसं आहे, तिला कसं तुम्ही हे करता?
खूप छान आहे खरं तर. सुयशने याआधी लहान मुलांसोबत काम केलेलं आहे, माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मला खूप छान अनुभव येतो आहे. आणि आम्ही आता कदाचित तिला ये आता तुम्ही तिलाच विचारा की तिला काय मज्जा येते. सांग काय मज्जा करते तुम्ही तिघं जण मिळून, काय मज्जा करता? खूप काय मज्जा करतो. पण आता मगाशी तर सुयशच्या इंटरव्ह्यूत मी असं ऐकलं की ते बॅडमिंटन खेळतात, मग तुला लहान म्हणून इथे खेळ काय ठेवले आहेत त्यांनी? काय नाही काही नाही, ठेवू आपण आम्ही खेळत विचार हा, करू. खेळतो सांग ना काय काय खेळतो. करतो. मस्ती करतो. काय काय खेळतो ते सांग. काय काय खेळते ते सांग. मला खेळ ऐकायचे, तू खेळतच नाही म्हणाली. खेळून दाखवायचंय का? चल पटकन एक काहीतरी खेळून दाखव आपण. बापरे. काय खेळून दाखवायचं? आव मी ना मी ना सुपर सिंग. इकडे तिकडे कॅमेरा आहे. तिकडे कॅमेरा तिकडे. हो गणलो मी. मी ना सुपर सिंग. बिग बॉयज, गणलो. बिग बॉयज, लेझी गर्ल्स. त्यापेक्षा स्टोन पेपर सीझर खेळलो असतो ना. तर असे आम्ही खेळ खेळत असतो. माझं चुकतंय सगळं, पण असे वेगवेगळे गेम्स ती मला शिकवत असते. मध्ये मध्ये कोडी घालत असते, काही वेळेला जोक सांगत असते. अशी आमची मस्ती चालू असते. तू मास्तरांचा विनोद सांग बरं. एक गणिताचे सर असतात, ते एका रिकाम्या डब्यात पोळी बुडवून खात असतात. मराठीचे सर येतात आणि विचारतात, तू कशात पोळी बुडवून खातात? तर गणिताचे सर बोलतात की मी भाजीला एक्स मानलंय. तर आम्ही असं ठरवलं आहे की रोज एकमेकींना एखादा पीजे तरी ऐकवायचा, आणि जो हसणार नाही तो जिंकला. हा छान गेम आहे यांचा. सो ही अशी एनर्जी आमच्या सेटवर कंटिन्युअसली असते. ही असली की ती वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते, शिकवत असते, स्वतः पण शिकत असते, आणि काही वेळेला आमच्याशी आर्ग्यू पण करते. एखादी गोष्ट नाही पटली तर ती अजिबात त्याला बळी पडत नाही. ती स्ट्रॉंगली आम्हाला सांगते की नाही, मला हे नाही पटलं आहे. म्हणजे कोणाची मस्करी करायला जरी सांगितलं तिला मुद्दामून तरी ती करत नाही. फार गुणी मुलगी आहे, फार शांत असते, आणि आमच्याबरोबर कम्फर्टेबल झाल्यानंतर मग खूप मस्ती चालू असते तिची. तुमच्या तिघांचे छंद मला सांगा ना, या व्यतिरिक्त, अभिनया व्यतिरिक्त. सांग काय काय आवडतं करायला? डान्स अजून काय नाही? अभिनय आवडतो. मग ते कोण सांगणार? त्याच्या व्यतिरिक्त तिचं बरोबर तिचं ती कुठला अभिनय करते हे नाही माहिती आहे तुला? कोणता करते सांग. सांग बघू. कोणता? तू सांग. नाटकाचं? करते. मग ते सांग ना. नाटक पण करते. कोणतं नाटक करते तेही सांग. नुसतं नाटक कोणतं करते? नाट्य शिबिरांमध्ये ती काम करते, आणि तिला थिएटरचा खूप चांगला सेन्स आहे. ओके. सो तो छंद ती खूप चांगला बरं, जोपासते. तुला भातुकली खेळायला नाही आवडत का? आवडतात आवडतात पण जास्त नाही. नाही ना. मला पकडापकडी वगैरे आवडत. ते तिने मगाशी पण सांगितलं मला, पकडापकडी खूप आवडते तिला. जरा खेळा मग तिच्या बरोबर कधी. आम्ही सीनमध्ये पकडापकडीच खेळत असतो. तुमचा छंद सांगा कोणता? माझा छंद, मला जंगलात भटकायला खूप आवडतं. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी खूप आवडते. त्या व्यतिरिक्त अनेक इतर छंद आहेत जे मी माझ्या सवडीनुसार जपत असतो. मग ह्यातून वेळ काढून कसं म्हणजे वेळ काढण्यासाठी आमच्या टीमपैकी काही जणं मला खूप सपोर्ट करतात. आमचे अमित जे आहेत शेड्युलर, ओशन फिल्म कंपनी आहे, जे खूप चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने मला जेव्हा असा वेळ हवा असतो मोकळा, तेव्हा ते सांगतात की हां ठीक आहे, आम्ही करतो ॲडजस्ट, किंवा आम्ही तुला तेवढा वेळ देतो. मला वाटतं स्वतः चांगले कलाकार आहेत या मालिकेचे निर्माते तिघही जणं, आणि त्यामुळे त्यांना ह्याची जाणीव आहे की एखाद्या कलाकाराला स्वतःचा एक वैयक्तिक वेळसुद्धा हवा असतो, जो हे तिघही जणं जे आमचे निर्माते आहेत, आमची टीम, अमित दादा आणि इतर सगळेच जणं, आमचे सर, हर्षद सर, सगळेच जणं त्या परीने खूप ॲडजस्टिव्ह आणि अकॉमोडेटिव्ह आहेत. सो ते असं काही असलं किंवा अशी काही सुट्टी आम्हाला हवी असेल तर ते खूप छान पद्धतीने हँडल करतात, आणि त्यांच्यामुळे आम्हाला आमचे छंद पण जोपासता येतात. तुला काय आवडतं? बसू शकतेस तू इथेच. मला खूप फिरायला आवडतं, मला ट्रेकिंग करायला आवडतं, मला डान्स आवडतो भयंकर, मला खूप आवडतं नाचायला, मला व्यायाम करायला आवडतो, योगा करायला आवडतो, पोहायला आवडतं, सायकलिंग बरंच,
भरपूर काही आवडतं, पण मग हे सांभाळून तू कसं करते? आता छंद जोपासणं हे आपल्या सवडी निवडीवरच अवलंबून असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा असेल तसं आवडतं. एक्झॅक्टली तर ते होतं आपोआप, कुठून कुठून शोधतो आपण. बरं, आपण एकत्र काम करताना एकमेकांकडून काही ना काही शिकत असतो. तसं तुम्ही जसं मोठ्यांकडून शिकतो तसं छोट्यांकडूनही शिकतो. होय. तसं हिच्याकडून तुम्ही कोणती गोष्ट काही शिकणार का? तिच्या डोळ्यात आम सो सॉरी तिच्या डोळ्यातला इनोसन्स कधी अचीव करता आला अभिनयात काम करताना, तर मला वाटतं खूप काहीतरी आपण अचीव केलं असं वाटेल. कारण ते आत्ता आपल्याला मिळणं फार अवघड आहे, पण तरीही तसं काम करता आलं तर कारण तिच्या काम करण्यातनं मगाशी सुयशने पण सांगितलं, इनोसन्स भयंकर इनोसंट आहे ती. आणि या वयात ना खरं तर इनोसंट थोडाफार गेलेला असतो, हरवलेला असतो. कारण मुलं मोठी होत असतात, नवीन काय काय शिकत असतात. पण नाही, तिचा तो जपलेला आहे आणि त्याचं श्रेय खरं तर तिच्या आईबाबांना जातं. त्यांनी तिच्यातलं ते जपलेलं आहे तो इनोसन्स. सो येस, मला ते खूप शिकायला मिळतं तिच्याकडं. मला वाटतं लहान मुलांकडनं त्यांच्याबरोबर काम करताना ना तुमच्यातलं एकतर लहान मूल पुन्हा जागं होतं. दुसरी गोष्ट, तुम्ही सतत अलर्ट असता खूप. कारण लहान मुलं इतकं इनोसंटली काही गोष्टी करून जातात, पटकन काहीतरी बोलून जातात आणि तुम्ही तयार नसता काही वेळेला. सो ते इतकं अलर्ट ठेवतं तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा. तर ती एक गोष्ट. आणि सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे तिला आपल्याबद्दल आजूबाजूचे काय विचार करतील याची भीती कधीच नसते. सो ती कॅमेरासमोर इतकी निर्भीड असते, किंवा ती जेव्हा परफॉर्म करते तेव्हा ती इतकी निर्भीड असते की तिला माझ्या आजूबाजूला मला कोणी जज करेल का, मी हे असं केलं किंवा तसं केलं, चुकीचं केलं, बरोबर केलं तर, किंवा मी खूप चांगलं केलं तर ॲप्रिशिएट करतील का, अशी कुठलीच भीती तिच्या वागण्यात, लहान मुलांच्या एकंदरीतच वागण्यात ती भीती कधी दिसत नाही. आणि मला वाटतं आपण जसे जसे मोठे होतो, आपलं जसं वय वाढतं तसं नाही, ह्या भीत्या आपल्या आयुष्यात आपण विनाकारण जमा करत जातो. की अरे मी हे असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक काय त्याच्यावर रिॲक्ट करतील. तर ती भीती मनात न बाळगता का आपल्याला हवं आहे ते मनापासून काम करता येणं, हे लहान मुलांकडनं मला शिकायला मिळतं. आणि ही सेटवर असल्यानंतर मी अजूनच निवांत असतो की चला आता मला कसलाही इतर स्ट्रेस नाही आहे, आता फक्त चांगलं काम करायचं आहे एवढंच मनात येतं. आणि हे तिच्यात आयुष्यभर तिनं जपावं अशी माझी इच्छा आहे. हाच निर्भीडपणा असू देत तिच्यासोबत. खरंच प्रोमोमध्ये जे तुम्ही तिघं आहात, आता मला इथे तिघं तुम्ही भेटला आहात सेटवरती, खूप छान वाटतं. तुमच्या तिघांबरोबर गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला तिघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्ही ही नवीन मालिका तुमच्यासाठी घेऊन येतोय. किती वाजता? 8:30 वाजता रात्री. कधी? 6 मे पासून. आणि कोणत्या दिवशी? सोमवार ते शनिवार. कुठल्या चॅनलवर? सन मराठीवरती आदिशक्ती घेऊन येतोय आम्ही सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता. फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर. बघायला विसरू नका.